गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे आम्हाला सुट्टी, घरामध्ये सगळ्यांना सुट्टी आहे, मुलांना पण मला पण. आणि हर्षने तर त्यांचे क्लायंट आज नव्हते म्हणून सुट्टी घेतली आहे. तशी त्यांना सुट्टी नसते. आज आहे महावीर जयंती. तर अल्टिमेट जर्नी विथ झरेकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण बनवतो आहे कांदे पोहे नाश्त्याला. खूप दिवस झाले होते कांदे पोहे केलेच नव्हते, म्हणजे नाश्ता करायला मोस्टली आम्हाला भेटतच नाही संडे शिवाय. आजचा मधला दिवस सुट्टी असल्यामुळे आपण बनवतोय कांदे पोहे. पण हे कांदे पोहे बनवतोय माझा नवरा माझ्या इन्स्ट्रक्शनच्या खाली. म्हणजे आईचा लुक होता की आता ह्याच्या हातचे कांदे पोहे खावे लागणार आहेत मला. देवा काय ग, चपाती खाते मी त्यापेक्षा चपाती. असं का एवढा बेकार बनवतो मी? बनवत नाही मला तुम्ही सांगा ना कसं मी बनवायचं. बनवायला शिकवणार आहे. माझ्या अंडर इन्स्ट्रक्शनच्या खाली माझा नवरा कांदे पोहे बनवणार आहे. फक्त तर चम्मच हलवणार आहे, बाकी सगळं इन्स्ट्रक्शन मी देते. ओके ठीक आहे, तर कंटिन्यू राहा. चम्मच हलवणार नाही, सगळं मीच करणार, फक्त तू ठीक आहे, सांगणार आहे. चालेल. ठीक आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, एंड पर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. हे बघा. तुमच्या घरी असं बनवतात का? तुमच्या घरी असा का प्रोग्राम करतात का? चपात्या जेव्हा राहतो ना, हा चपात्या करतात राहतात ना, तर आमच्या घरी हा श्रेया प्रकार चपात्या असतो. असतात. फेकून देण्यापेक्षा हे तळलं की मुलं खातात. कुरकुरीत होतात एकदम. चपाती तळते ती. आता काय हा, तुम्ही पण खाता काय? काय लोकांना सांगा खरं, तुमच्यासाठीच बनवलं जातंय. तुम्हाला असं आवडतं चहा सोबत चपात्या? हा बरोबर आहे, पण आता मध्ये जर पोहे तरी बनवून होऊ दे. अरे मग त्यात तेल आहे ना, त्याचं होऊन जाईल. अरे मग ते कुरकुरे पण ते गरम गरम खाऊ शकतो ना पोह्यानंतर, थंड होणार तोपर्यंत. नाही आवडत. आता 2 मिनिटं बोल. दोन बायका कधी एका माणसाचं ऐकतात का? नाही ऐकत. किचन मध्ये तुमचं काय ऐकायचं? अच्छा असं आहे का? हे बघा, ही मम्मी मध्येच उचली आहे माझ्या रेसिपीच्या. काय करते बघा, पण खायला मजा येते एक नंबर. चहा संग चहा बरोबर त्याच्यावर मस्त आहे की बटर लावायचं, नाही तर तूप लावायचं. तूप बनवलं की गावरान? आपला बनवलेलं तूप लावायचं त्याच्यावर आणि मस्त पैकी बनवायचं. नाहीतर कचरा जातातच ना. कुत्र्याला देण्यापेक्षा. आणि आजकालची कुत्री रस्त्यावरची चपात्या मागे. बिपात्या काय खात नाही. आमच्या इकडची स्पेशल मी तुम्हाला सांगते, कारण का हे जे हे असतात ना समाजसेवक वगैरे, ज्यांचं एक एक एरियाचे त्यांचे जे कुत्रे असतात ना, त्यांचं त्यांनी संगोपन करायचं घेतलं असल्यामुळे 2 टाइम त्यांना जेवण येतं. कुत्रा मोठे बाबा, कुत्र्यांचे थाट बघा, 2 टाइम जेवण येतं कुत्र्यांना. चपात्यामध्ये काय नाही खाते आता. भाजलेलं. हा, गावची कुत्री तुम्ही भाकरी टाका, काय पण टाका, सगळं खाणार. सगळं खाणार ते. भात बी खाते. हा, पण आपल्या इकडच्या आमच्या इकडच्या तर अजिबात नाही खात. मग कधी कधी मग आपल्या इकडे कुत्र्यांचं स्टेटस हाय आहे ऍक्च्युली. आपल्या तिथे गाई बी असतात ना, त्या पण नाही खात आता चपात्या. लोक किती टाकतात रस्त्याने चपात्या. ओके ओके, आता हर सज्ज झालेले आहेत कांदे पोहे करायला. आणि आता हे घ्या, मोहरी टाका थोडीशी. हे घ्या, पूर्ण टाका. मोरी, हिला मोरी बोलतात. हो, ह्याला मोहरी बोलतात. मोरी म्हणजे ते बाथरूमला मोरी बोलतात. अहो, काय तुमचं गाव. टाका ना अजून. सगळी? हा, बस बस बस. मोहरी टाकली, आता मिरच्या टाकायला. बघा, इथे सगळी तयारी करून मीच दिली आहे त्यांना. हा, खोटं बोलू नकोस. कप बसा. सगळं टाकू? हा, असं हातात घ्या. हे दिसलं पाहिजे ना, लांबून घे. मी दिसणार ना काय उपयोग आहे. हे घ्या, टाका टाका पटापट. कढीपत्ता टाका. कढीपत्ता, कांदा, आता गॅस थोडासा मीडियम करा. अजून करा. तुमचा हा का? हो, गॅस वाढवा. वाढवलं ना? नाही वाढला तो. हा, वाढला. गरम लागते रे. थोडस स्लो करा. हा, मोठा चमचा नाही का? बाहेर उडलं नाही पाहिजे. हा, मोठा चमचा नाही, आता लावू गरम. हे बघा, इथे आपण पोहे ऑलरेडी भिजत ठेवलेले होते. मस्तपैकी भिजलेत ते. आणि आपली हिरवीगार कोथिंबीर मस्तपैकी. हे बघा, पाणी नितळायला ठेवलंय मी. मस्तपैकी कोथिंबीर आहे.
ही बारीक चिरून आपल्याला टाकायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकू शकता. शेंगदाणे संपलेत आमचे. आणि हे घ्या चिरा, ती कोथिंबीर चिरा. सॉलिड भूक लागली आहे. वर का गेली? वर गेली म्हणजे पूर्ण दिसणार ना तुम्ही. लांबून घे ना, तुला दिसत. एकदम मस्त बारीक चिरा जरा अजून तिला. असे चिरतात ना. असं नाही की माझ्या नवऱ्याला काम नाही येत, सगळं येतं पण करायचं नाहीये. आमलेट बनवण्यापुरतं सगळं येतं मला, बाकी नाही माहिती सगळं. पण भूका डाळीला फोडणी द्यायला पण येते, भूका नाही राहू शकत मी. चपाती पण लाटता येते, सगळं येतं माझ्या नवऱ्याला. फक्त त्याला बोलतो तो भांडी घासायला नको लावूस. भूका नाही, मी भूका नाही राहू शकत. भांडी घासायला नको लावूस असं बोलतो तो. आय हेट, मला नाही आवडत भांडी बिंडी आणि झाडू मारायला. मी एकटा बाकी मी मॉप वगैरे मारेल. एकटा असेल तर मी थर्माकोलच्या प्लेट आणतो 20-25 आणि खायचं आणि फेकून दे. एकटा कधी राहिलेत पण ते सांगा ना मला तुम्ही. मी आल्यापासून मला कुठे पाठवत नाही, नाही माहेरी पाठवत राहायला नाही, काय नाही. बोलतो नाही जायचं नाही जायचं. टाकू काय हे? नाही हो, हे शेवटी टाकायचं. कांदा हलवा. हळद टाकणे टाकायची. कांदा घालत आता हळद जळते. चहाचं बंद करू काय? नाही हो दे, उकळू दे. बघू कांदा झालाय का. लाल झालं, लाल तर झालाय तो. झालाय. आता याच्यामध्ये हळद टाका. हळद किती टाकायची? 1 चम्मच टाका बस. हा बस. मिक्स करा. जास्त पिवळे पोहे नाही आवडत. असं वाटतं की हळदीला आलोय आपण कोणाकडे. पोहे आता हे टाका, मीठ टाका 1.5 चम्मच. म्हणजे आपण जेव्हा पोहे टाकणार ना, हा त्याच्यात नाहीये मीठ, ते तुपाची बरणी आहे. मीठ टाका. किती टाकायचं? 1 चम्मच तर टाका. हात नाही जात आहे सगळ्या बरणीमध्ये. अजून टाका. अजून थोडस टाका. हा बस. थोडीशी बरणी आहे ती. हात तर झाला पाहिजे. आणि मिक्स करा ते. पोह्यात जो कांदा आपण तळतो ना, फ्राय करतो, तेव्हा मीठ टाकायचं. कारण जेव्हा आपण पोहे टाकणार ना मग मिक्स बरोबर होतं मीठ. नाही तर एका साईडला पोहे, एका साईडला मीठ होणार तुमचं. ह्या आधी कधी कधी काही काही लोक त्याच्यामध्ये बटाटा पण फ्राय करून घेतात. बटाटा पोहे पण होतं. आणि शेंगदाणे नसल्यामुळे ते मला तर शेंगदाणे आवडत नाही. शेंगदाणे टाकायचे बाई? नाही शेंगदाणे घरामध्ये संपलेत, म्हणून डीमार्टला जायचं आपल्याला आज. फालतूगिरी नाही. लास्ट टाइमचे पोहे तुमच्या सांगण्यावरून बनवलेला मी शेंगदाणे टाकून. या टायमाला माझ्या आवडीचे पोहे विदाउट शेंगदाणे. आय डोंट लाईक. ओके झालं. आता गॅस स्लो करा. ऍक्शन घेतले. आता पोहे टाका सगळे. हो बसतील काय? बसतात बरोबर. टाका. पोहे टाकले. आता कोथिंबीर पण टाकून द्या त्याच्यामध्ये हाताने. आणि मग चिमट्याने पकडा ती कढई आणि मिक्स करा. हळू. हा सगळं सांडू नका गॅसवरती. हळूहळू करा. हा
मोठा तर घ्यायचं भांड. गरम झाला तर क्वांटिटी कमी होईल ना. आकसतील ते. आणि नंतर मग थोडस पाण्याचा शिंतोडा मारायचा. स्प्रे मारू, काही स्प्रे मारू पाण्याचं. काही लोकांचं असं कंप्लेंट असतं की आमचे पोहे कडक का होतात, कारण का तुम्ही व्यवस्थितरित्या ते भिजवलेले नसतात आणि जेव्हा पोहे पूर्णपणे परतून होतात ना त्याच्यावरती पाण्याचा हबका नाही मारत तुम्ही लोक, वाफ नाही घेत त्याच्यामुळे तुमचे पोहे, कारण का तुम्ही कधी पण उज्जैन साईडला जाल किंवा इंदोरला जाल त्यांचे पोहे बनवायची पद्धत वेगळी आहे. त्यांच्या खालती पाण्याचा टोप असतो, त्याच्यावरती चाळणी असते, त्या वाफेवरती ते लोक पोहे बनवतात. कंटिन्यू ते पाणी वाफ सोडत असतं म्हणून त्यांचे पोहे एकदम सॉफ्ट असतात. तर आपल्या इथे हा पोह्या बनवायचा जो प्रकार आहे तो वेगळा असल्यामुळे आपण वरतून पाण्याचा हबका मारायचा, ती वाफ आल्यावरती पोहे आपले कडक नाही होत. तुम्ही ते किती म्हणजे संध्याकाळी जरी किंवा दुपारी जरी खाल्ले ना ते पोहे उरले असतील तर तुमचे ते कडक नाही होत. माझं पण आतून सगळं पाणी निघते. आता समजतंय ना किती किचन मध्ये गरम होते ते. एवढा उन्हाळा वाढलाय, अजून मे महिना जायचाय. आताशी 10 तारीख आली आहे एप्रिलची आणि जून मध्ये तो कवाच्या कवा पाऊस पडतोय. कारण गेल्या वर्षी पाऊस पडला नाही अजिबातच, खूपच कमी प्रमाणात पडला. त्याच्यामुळे आता या गरमीला सामोरे जावं लागते आपल्याला. आणि किचन मध्ये ज्या घरातल्या सुगरणी काम करत असतात त्यांना खूप त्रास होतो. आमच्या घरी आमच्या आई असतात किचनमध्ये, मी सकाळी असते किचनमध्ये पहाटे. मी आधीच त्यांना सांगितलं दोन्ही टायमाचं एका टायमालाच बनवायचं, तेच खायला घालायचं. काय 2 टाइम बनवायचं नाही जेवण, ही भाजी नको आणि ती भाजी नको, जे बनेल ते खायचं. आणि मिरचीला हात लावल्यामुळे हँड वॉश करा, नंतर बोलाल माझा डोळ्याला लागला हात आणि तिथे लागला हात. का मला पण आता जळजळायला लागला, मी मिरची कापून घेतली म्हणून. बस हा आता काय करायचं? ठीक आहे, आता तुमचं काम झालेलं आहे. हा फिनिश. चला गरम झालं यार सॉलिड. चला आता तू बघ काय ते करायचं कर, लवकर खायला दे, मला भूक लागली. बघा मी बनवते, मी टाकू काय दूध आता पुढे काय करायचं? खायचंय डायरेक्ट. ओके स्प्रे आणू का? कशाला हक्का मारणे म्हणजे काही लोकांना समजतच नाही. हक्का मारणे म्हणजे काय? हक्का मारणे म्हणजे काय बघ, दाखव बरं कसा हक्का. यप्पा ठेवायचं का झाकून पोहे झाकून ठेवायचं. आता भेटू खाताना. चांबूक लागली भाई. हर्ष सगळ्यांना सर्व करतात आता, त्यांच्या हातचे पोहे बनवले. हळूहळू जरा आरामात सुगरणाची कामं करू नका. आधी हाताला चटके मग मिळते भाकर. नींबू निचोड़ो उसके ऊपर. हे घ्या ना, चिमटा घ्या ना. हलते कडे हा माशी पकडायची तुला. त्याच्या मागचं कारण आहे हा माणूस. तुला माझ्या वाटणीचे पोहे टेस्ट करा पोरांनो. टेस्टर लोक तुम्ही हळूहळू खावा. गरमागरम पोहे कसे झाले आहेत? हा चिकन तंदुरी तिखट बरी जाते घशात, बाकी सगळं काय जात नाही घशात तिखट. आई खाल्ले का पोहे? खाऊन दाखवा. तुमच्या मुलांनी बनवले लाडक्या, एकदम सुगरण बोरगा तुमचा. छान मीठ बीठ व्यवस्थित. सो
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हर्षच्या आता नवीन सिरीज बनवायला पाहिजे हर्ष. काय करत नाही हा हर्षच्या हातचं जेवण. अजिबात नाही. हा? सुगरण नाही रे, पौष्टिक जेवण. पोळी संपवावर का तो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि सगळ्यांसोबत शेअर करा. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया. चला बाय.